बघूया शेअरिंग भाडे मारणार आणि पॅसेंजरचा फीडबॅक घेण्याचा मी प्रयत्न करणार. नाही फॉलोअर मंडळी भेटलेत. ताई या गेटवर उतरायचं आहे तू पुढच्या इकडे थांबू असंच रे नॉर्मल पब्लिक काय करत डिमांड की ओली काय करत तर भाऊने 2 सीट उचललेत. बघूया आता. चला जुलूम. भाऊने 50 रुपये कमवलेत. काकांना जायचं सागावला. आपण काकांना सागावला सोडू. काका ड्रायव्हर जरा नवीन आहे. जरा सांगा कशी गाडी चालवत होते पोचल्यावरती. हा काय ड्रायव्हर जरा नवीन आहे. कशी चालवतो गाडी सांगा जरा. काय फीडबॅक कशी चालवत आता. ठीक आहे धन्यवाद. तर भाऊने आपल्याला सबस्क्राईब पण केले. भाऊ धन्यवाद. व्यवस्थित ना. मस्त चालली. मस्त चालली ना. धन्यवाद काका. भावाने 85 रुपये कमवलेत आणि भावाची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. जय शिवराय मंडळी. तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. सकाळचे परफेक्ट 7 वाजलेत. आता आपण आहे दिवा रोडला बघू शकता. आणि माझा थोडासा लुक बघून तुम्हाला वाटेलच की मी नाईट शिफ्ट करून आलोय. कारण नाईट शिफ्ट वगैरे केली आणि बायकोला डोंबिवली स्टेशनला ड्रॉप केले आणि सकाळी 7 वाजता आलो इथे गाड्या शिकवण्यासाठी. आपले भाऊ आता येतील जस्ट. त्यामुळे म्हटलं आपण तोपर्यंत व्हिडिओची सुरुवात करूया. तर मंडळी मेहनत करत असताना नाईट शिफ्ट करत असताना भरपूर जणांना इच्छा असते की घरी जाऊन असता आराम करायचा. पण आपली जर स्वप्न मोठी असतील आपल्याला जर संघर्ष आयुष्याचा भाग असेल संघर्ष तरी मेहनत केलीच पाहिजे. वेळ न बघता काळ न बघता. आणि आपल्या सामान्य मराठी माणसांना थोडं पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. थोडासा माझा जणू हातभार लागेल अशी मी हा संघर्ष सुरू केला. त्यामुळे नक्की तुमच्या भावाला सपोर्ट करा. आणि आता आपण दिवा रोडला आहे बघू शकता. गाडीचा लुक थोडासा. तर चला आता भाऊ येतील बघू. आज भाऊंचा 3रा दिवस आहे. तर विचार केला आज आपण स्टेशनला जाऊ. थोडेफार भाऊ गाडी चांगली चालवत आहेत. तर डोंबिवली स्टेशनला जाऊया भाडा घेऊन असं विचार केला. सो लेट्स सी काय होतंय. पहिले भाऊ नाही होते मग आपण डिसाईड करू कसं काय जायचं की नाही ते. ठीक आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे शेअरिंगची लाईन लागली सकाळी बघू शकता. हा दिवा कल्याण शिळपाटा रोड आहे. मेट्रोचं काम चालू आहे. तर चला. तर मंडळी आपल्या आता भाऊ आलेत. भाऊ मनापासून वेलकम. तर चला आता आपण आज आपल्याला तरी डोंबिवली स्टेशनला चल चालवशील ना. तर काय सांगायचं आपल्या प्रेक्षकांना तुला काय सांगायचं सांगू शकतो. आज माझा 3रा दिवस आहे. रिक्षा चालवतोय त्यामुळं भरपूर आज भारी वाटलं मला पण की दादासोबत मी रिक्षा शिकतोय. आणि थोडंसं दादांना शेअर फॉलो लाईक वगैरे करा दादांना. आता दादांचा भरपूर सारा सपोर्ट मराठी माणसासाठी भरपूर सारा सपोर्ट आहे त्यांचा. आणि मराठी माणूस कुठेतरी पुढे जावा अशी त्यांची इच्छा आहे. आणि त्यांच्यासाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद भाऊ. तर आता आपण जाणार आहे डोंबिवली स्टेशनला मंडळी. तर घे भाऊ गाडी चल. बघूया शेअरिंग भाडे मारणार आणि पॅसेंजरचा फीडबॅक घेण्याचा मी प्रयत्न करणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला जाऊया. भाऊ भेटलेले आहेत. चला फॉलोअर मंडळी भेटलेत. तर आपल्या मराठी दादाला इथे येऊन नाश्ता करायला विसरू नका. चल दादा. मराठी माणूस आपला बिझनेस करतोय तर त्यांना सपोर्ट नक्की करा. रेडी ना. चल जाऊया. आता निघालो आपण डोंबिवली स्टेशनला जाण्यासाठी. हायवे वरती आहे की शिळपाटा रोडला बघू शकता. बघूया पॅसेंजर पहिला कुठे भेटतो. भाऊचा आहे 3रा दिवस. 3ऱ्या दिवशी भाऊला डोंबिवली स्टेशनला घेऊन जातो शेअरिंग भाडे घेऊन. त्यामुळे भाऊचा थोडा अजून कॉन्फिडन्स वाढेल असं मला वाटते. अशी माझा असा विचार आहे. तर नंतर मी शेवटला भाऊचा फीडबॅक पण घेईल तेव्हा समजेल. हा मिडियमला घे. लेफ्टला थांबव. लेफ्टला थांब. पॅसेंजर दिसली की गाडी थांबली पाहिजे. आपले पहिले पॅसेंजर आलेत. कुठे गेले. साईडला थांबवायची गाडी. चला स्टेशन. हा बस. पहिले छोटी ट्रिप आहे. डीमार्टला जायचं. चल पहिले म्हणजे गाडी बंद नाही पडली पाहिजे. भाऊ बघा कशी चालवते आरामात. काय गाडी आरामात जाऊ दे गाडी. पॅसेंजर दिसली गाडी थांबत. हळू टर्निंग असलं तर गाडी थांब. ह्या गल्लीमध्ये पण पॅसेंजर येत नाही.
ताई या गेटवर उतरायचं आहे की पुढच्या? हा इकडे थांबू काय स्ट्रीटला या रिक्षाच्या मध्ये. जाऊ दे पुढे गेलं बस. चला स्टेशन. ए भाऊ हाय कर, भाऊ हाय कर. हे सगळ्यांना सांग हाय करायला. हाय काय करतो दादा? असंच रे नॉर्मल. हा काय ट्रेन बाय पब्लिक Public काय करणार? पब्लिक डिमांड की ओनली हाय कर. हाय कर ना बुमरा बोलते मिर्जा बोलते. भाऊ किती सीट आहेत? हा? किती सीट आहेत? सीट किती नाही आपले मित्र आहे दादा, हा, घरचे जाऊ चल सगळे. घरचे ते सगळे. चल जाऊ दे. हो भाई माझं काम काढशील काय? नाही रे हो, नाही नाही हो. चल जाऊ दे. आपल्याला एक सीट भेटली. डिमांडचे 10 रुपये झालेत. आता बघूया पुढे भेटतात का. स्टेशनला भेटेल का टेन्शन नाही. स्टेशनला जायला आपले 3 सीट आलेत, 2 सीट आलेत. स्टेशन एक सीट काय करा. तर भाऊने 2 सीट उचललेत. बघूया आता. भाऊ ड्रायव्हर जरा नवीन आहे. कसं चालवतो सांगा गाडी. चल जाऊ दे त्यांना काही असलं कसं जायचं आपल्याला. चला जुलूम. तीन सीट उचलले. ब्रेक क्लच लगेच सोडून दे. क्लच दे सोडून. भाऊने 3 सीट उचललेत. मोबाईल स्टेशनचे एकदम आरामात चाललंय. आपण आहे आईस फॅक्टरीला. आता आपण पोहोचलोय डोंबिवली स्टेशनला. हळू हळू. तर मंडळी आताच आम्ही डोंबिवली स्टेशनला पोहोचले. बघू शकता गर्दी. भाऊने 50 रुपये कमवलेत. तर भाऊ कसं वाटतंय? भारी वाटतंय दादा. हा आज तिसरा दिवस आहे. नाही ना काल भीती वाटत होती, आज थोडीशी भीती दूर झाली. हा नॉर्मल थोडीशी भीती वाटते पॅसेंजर बसल्याच्या नंतर. हा नक्की. बघूया आपल्याला इकडून भेटतात का पॅसेंजर. नाही तर आपण जायचंय डायरेक्ट परत एमटी डिमार्टला. काकांना जायचं सागावला. आपण काकांना सागावला सोडू. सकाळी सकाळी आपल्याला ट्रिप भेटत नाही, पण काका भेटलेत सागावला. 15 रुपये भेटतील. तर बघूया 5 मिनिटं 2 मिनिटं वाट बघूया आणि निघूया आपण. चला काय म्हणताय काका? कुठे? हा बसा बसा. तर चला निघूया आता एक सीट घेऊन. चल भाऊ घे गाडी एक सीट. गाड्या बघा कसल्या खतरनाक आहे तिथे. आरामात घे. आपले काका काका ड्रायव्हर जरा नवीन आहे. जरा सांगा कशी गाडी चालवतात ते पोचल्यावरती. हा काय पोचल्यावरती जरा सांगा गाडी कशी चालवतात ते. ठीक आहे. तर काका आपल्याला फीडबॅक पण देणार की ड्रायव्हर कशी गाडी चालवतात. तर आता आपण चाललोय. काकांना जायचंय युनियन बँकेला. आपण आता डोंबिवली स्टेशनला आहे. चला भाऊ घरी टाक. गेअर वेळेवर पडले पाहिजे. आपल्याला रनिंग मध्ये अजून एक सीट भेटली. भाऊने जायचं आईस फॅक्टरीला. भाऊ जरा ड्रायव्हर नवीन आहे. कशी चालवतो गाडी सांगा जरा. काय फीडबॅक दे. नाही नाही आईस फॅक्टरीला पोहोचल्यावर सांगा. व्यवस्थित पोहोचवलं का तुम्हाला. जरा फीडबॅक तुमचा ड्रायव्हर साठी मौल्यवान असणार आहे ना. मग आपले भाऊ फीडबॅक देणार उतरल्यावरती. बघूया. भावा सांभाळून चालवतो. फीडबॅक भेटणार 2 जणांचा. काकांचा आहे. काका आपले वयस्कर आहेत त्यामुळे त्यांचा फीडबॅक खूप महत्वाचा ठरणार आहे. चला आपण आता पोहोचलोय आईस फॅक्टरीला. भाऊ इथे उतरायचं पुढे मंदिरावर थांबू. लेफ्टला थांबू. ओके सेकंडरी गाडी थांबवायची म्हटलं तर सेकंडरी गाडी कुठे आहे. तर भाऊ कसा वाटला प्रवास. भाऊ व्यवस्थित चालतो का गाडी. व्यवस्थित चालवत आता. ठीक आहे धन्यवाद. भाऊने तुला फीडबॅक चांगला दिला. 10 रुपये सुटे असतील तर. सुटे नाही बघा 10 रुपये होते का बघा. ठीक आहे चला धन्यवाद भाऊ. ठीक आहे. रिक्षा आहे का? डोंबिवलीची आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे बघा मागे. सबस्क्राईब करा ना. मोबाईल द्या जरा. भाऊंनी आपल्याला चॅनलचे सबस्क्राईब पण केलंय त्यामुळे आपले भाऊ सबस्क्राईबर पण झालेत. नवीन चॅनल आहे का? नवीन झाले 6 महिने होतील आता. तर आपले भाऊ सपोर्टरच होतील. भाऊ गाडी न्यूट्रल कर. गाडी थांबली की न्यूट्रल झाली पाहिजे.
भाऊंनी आपल्याला सबस्क्राईब पण केले. भाऊ धन्यवाद. ठीक आहे, ड्रायव्हर व्यवस्थित गाडी चालवतो ना? हा चल जाऊ दे, घे. असतोच काय काका, बरोबर ना काका? तुम्हाला लेट होत नाही ना? 2 मिनिटं झाले. ब्रेकवरचा पाय काढ. गेअर उचलताना ब्रेकवरचा पाय काढायचं, ती लक्षात ठेव. ब्रेकवरचा पाय तू दाबून ठेवतोस. चला आता जाऊया, काकांना सोडूया पहिले. काका आपले थांबले. चला पहिले काकांना ड्रॉप करूया. गाडी बघ, राईटला गाडी टर्न मारताना गाडी बघायची. काकांना पहिले ड्रॉप करूया. काकांना लेट झाले. ब्रेकवरचा पाय काढ, परत ब्रेक दाबतो. ब्रेकवरचा पाय काढ. सकाळी सर्वांना घाई असते मंडळी, पण आज डोंबल स्टेशन 3 शीट टाक, थर्ड गेअर टाक. चला आता जाऊया युनियन बँक. मंडळी आता आपण पोहोचलोय युनियन बँकेला, म्हणजे आपण आता काकांना ड्रॉप करायचंय. टाक थर्ड. जाऊया युनियन बँकेला. पोहोचलोय जस्ट ऑलमोस्ट. बघू शकतो. काका इकडे उतरणार आहे? येऊ का बस स्टॉपच्या पुढे? तर आपल्याला काका सांगतील आता कसा होता प्रवास, भाऊंनी कशी गाडी चालली. काका काका कशी चालली गाडी? व्यवस्थित ना? मस्त चालली. मस्त चालली ना? धन्यवाद काका. प्रवास तुमचा एकदम व्यवस्थित होता ना? काकांचा फीडबॅक मावल्यावर असेल. फक्त 10 रुपये सुटे द्या. काकाकडून 10 रुपयेच घेतोय फक्त. काकांना 10 रुपये डिस्काउंट. 20 आहेत. काकांना 10 रुपये रिटर्न दिले काका, धन्यवाद. हा तर मंडळी आता आपण पोहोचलोय दिवा रोडला. बघू शकता हा दिवाचा आतमधला रोड आहे. तर मंडळी आताच आम्ही पोहोचलोय दिवा रोडला आणि जस्ट भाऊने मानपाडा रोड टू डोंबिवली स्टेशन आणि डोंबिवली स्टेशनवरून परत मानपाडा असे 5 शेअरिंग मारलेत. सुरुवातीला जाताना आम्हाला मानपाडा रोडला तर नाही भेटले, पण शनी मंदिरला 2 सीट भेटले आणि सागावला 1 सीट भेटली. नंतर येताना पण सकाळी सीट नाही भेटत येताना जास्त करून, तर सकाळी येताना 2 सीट भेटले शेअरिंग. ते 30 रुपये झाले. ते जवळजवळ मला वाटतं 55 आणि 30 85 रुपीज भाडे झाले. आज भावाने 85 रुपये कमवलेत आणि भावाची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे, कारण भावाचा आज आहे 3रा दिवस. 3ऱ्या दिवशी डायरेक्ट पॅसेंजरला बसून आपण डोंबिवली स्टेशनला ड्रॉप करून आलोय. तर काय सांगतील भाऊ, काय प्रतिक्रिया आहे तुझी आणि कसा अनुभव होता? पॅसेंजर बसल्यानंतर थोडीशी भीती वाटत होती, पण दादांचा थोडा कॉन्फिडन्स, दादा कॉन्फिडन्स करत होते की ज्या पद्धतीने त्यांनी मोटिवेशन देत होते, त्यानंतर मला वाटत होते की नाही यार, आपले कोणतरी फॅमिली मेंबर बसलेत त्यामध्ये आणि त्यांना घेऊन आपण जातोय कुठेतरी. म्हणजे असं नाही वाटलं की पॅसेंजर बसलेत. थोडीशी मनात भीती होती, पण ते दादांनी भीती दूर केली. त्यानंतर त्यांच्यासोबत पण फीडबॅक घेतला आपण. ते काका पण बोलले, दादा पण बोलले, भारी वाटलं बसून, रिक्षा पण व्यवस्थित चालवतोय. दादांसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब. नक्की भाऊ, धन्यवाद. तर मंडळी थोडासा कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी आपल्याला पॅसेंजरला पण एक दिवस ड्रॉप करावं लागतं. त्यामुळे थोडीशी मनात, आणि पॅसेंजर गाडीमध्ये बसले तर गाडीचं वजन थोडं वाढतं, त्यामुळे हेवी गाडी होते, त्यामुळे जरा चालवायला जरा वेगळी मजा येते. त्यामुळे गाडी जर एमटी असली तर थोडी गाडी हलकी वाटते. हा पण अनुभव घेतला पाहिजे माझ्या प्रत्येक, मी ज्याला रिक्षा शिकवतो त्याला. त्यासाठी मी हा प्रयत्न करत असतो. आणि नक्कीच आज भाऊंचा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवशीच भाऊंना आज मी शेअरिंग पॅसेंजर बसून डायरेक्ट डोंबिवली स्टेशनला घेऊन गेलो होतो. त्यामुळे वेगळीच त्यांच्या जी भीती निर्माण होती ती निघून गेली आहे. तर चला जाऊया आता. तर मंडळी हा व्हिडिओ इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल, माझ्या मेहनतीचा प्रवास, संघर्षाचा प्रवास, तर नक्की तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्या.